मी हरमोळची सरपंच आहे. तर माझी एवढीच मागणी आहे की बाबा आमच्या गावातला जो वेश्या व्यवसाय आहे, अवैध धंदे आहेत आणि MIDC मध्ये जे दूषित पाणी येतंय त्याचा आम्हाला खूप त्रास होतो गावच्या नागरिकांना. एवढंच नाही तर स्किनचे प्रॉब्लेम झालेत की 165 लोकांना त्यामध्ये लहान मुलं देखील आले, महिला असतील. या बाबतीत आम्ही बऱ्याच वेळेस पत्रव्यवहारही केला. 2 वर्ष झाला मी पत्रव्यवहार करते, पण कोणीच काही प्रशासन काय करते हे माहित नाही. कोणीतरी गावात येणार, दारूबंदीसाठी आम्ही काहीतरी लेटर दिलं, येतात गावामध्ये पैसे घेणार आणि ते शांत बसणार. आणि ते जे कोणी म्हणजे दारू म्हणजे अवैध धंदे जे करतात ते नंतर म्हणणार की हे सरपंचाने पत्रव्यवहार केला, काय होईल यांच्याच्याने? काहीच होत नाही, हे काय करतायत हे असं बोलतायत. आणि एक मी महिला सरपंच आहे, जे मला लोकांनी जे निवडून दिले, मत दिलंय मला कशासाठी, तर की बाबा ही महिला सरपंच आहे, कुठंतरी दारूला आळा बसेल यासाठी, या विश्वासाने घेतले. आज मला 3 वर्ष झालं, आज काहीच होत नाही. माझ्या गावामध्ये दारूबंदी होत नाही, वेश्या व्यवसाय बंद होत नाही, हे दूषित पाणी बंद होत नाही. अक्षरशः कॅन्सर सारखे पेशंट आमच्या गावामध्ये आहेत. मग यासाठी काय करणार? काय मागणी आहे तुमची प्रशासन? ते पाणी बंद व्हावं, MIDC मधलं पाणी बंद व्हावं, अवैध धंदे सगळेच बंद व्हावे. जे की कुठली तरी बोगस, कुठल्या तरी शेजाऱ्याची बोगस सही करणार, आम्हाला परवानगी दिली शेजारच्यांनी म्हणणार, आणि ते ग्रामपंचायत मध्ये किंवा कुठेतरी बाहेर दाखवणार. हे असे खोटं काही चालणार नाही. आम्ही भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत करतायत आणि हे प्रशासन काय करताय, मला हे विचारायचे प्रशासनाला. ग्रामपंचायत NOC देताना ते तक्रारी किंवा विरोध केला होता? हो, भरपूर. माझ्या 3 वर्षात तर मला एकही आठवत नाही की मी कोणाला असं NOC दिली की अवैध धंद्यासाठी. ते दिलीच नाही आणि देणार पण नाही, आणि यानंतरही देऊ नये. आज मी जरी सरपंच असले, शेवटी त्या गावची नागरिक आहे, नंतर त्यासाठीही मी आवाज उठवेन.